नमस्कार. मी विश्वास उटगी. आज लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. आजपासून 7 टप्प्यामध्ये ही निवडणूक संपुष्टात येईल आणि 4 जूनला निकाल लागतील. नवीन सरकार, नवीन लोकसभा त्यातून निर्माण होईल. आपल्या सर्वांना नम्र आवाहन आहे की आपण गेली 10 वर्ष जे हुकुमशाहीचं राज्य, जे दडपशाहीचं राज्य, जे बेकायदेशीर राज्य, जे मनमानीचं राज्य, जे हिंदू मुसलमान यांच्यामध्ये भेदभाव करण्याचं राज्य किंवा ज्याला नफरतचं वातावरण निर्माण करणं म्हणतात, अशा तऱ्हेचं राज्य हे आपण संपुष्टात आणलं पाहिजे. कारण यांनी या देशाच्या संविधानाला धोका निर्माण केलेला आहे. संविधानाला धोका याचा अर्थ असा की हे संविधान सर्वधर्म समभाव मानतं. हे संविधान प्रत्येक नागरिकाला समान समजतं आणि राज्याला धर्म नसतो. होय, लोकांना त्यांचा धर्म असतो आणि त्याचं स्वातंत्र्य मात्र लोकांना याच संविधानाने दिलेलं आहे. परंतु त्याचा गैरवापर शासनाने करता कामा नये, कोणत्याही पक्षाने करता कामा नये. पण आपण गेल्या 10 वर्षामध्ये बहुसंख्याकांचं राज्य ही संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या भारतीय जनता पार्टी यांनी करण्याचा प्रयत्न केला, हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांनी बदल केले. त्यांनी अनेक फेक व्हिडिओ, फेक न्यूज माध्यमातून ज्या काही गोष्टी आणल्या, त्यातून याच पद्धतीचं एक फिलॉसॉफी, एक तत्वज्ञान जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि जे आमचं ऐकत नाही ते देशद्रोही, ते खलिस्तानवादी, ते राष्ट्रद्रोही, ते माओइस्ट, ते नक्षलवादी, अशा तऱ्हेची शेलकी विशेषणं लावून त्यांचा उपमर्द करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात जेव्हा किसान लढतात, 3 कायदे त्यांनी न मागता त्यांच्यावरती लादण्यात आले. कारण ते खरं तर वॉलमार्ट, अदानी, अंबानी यांसारख्या मोठ्या कॉर्पोरेट उद्योगपतींकरताच त्यांनी ते 3 कायदे आणले होते. पण किसान शौर्याने लढले, 15 महिने लढले. त्यामुळे या देशाच्या पंतप्रधानाला माफी मागायला लागली आणि हे 3 कायदे परत घ्यायला लागले. आपल्या चुकीची एकमेव दुरुस्ती ही या पंतप्रधानांनी केलेली आहे. परंतु अशा हजारो चुका त्यांनी केलेल्या आहेत. या चुकांची दुरुस्ती असं वाटत नाही की ते करतील, कारण ते रोजच चुका करतायत. अगदी 2014 पासून आपण बघितलं तर या देशाची अंतर्गत सुरक्षा आणि या देशाची बाह्य सुरक्षा ही या देशाच्या पंतप्रधानांमुळे आणि आजचे जे अर्थमंत्री आहेत, आजचे जे अर्थमंत्री असाल किंवा विदेश मंत्री असाल किंवा या देशाचे गृहमंत्री, या सर्वांनीच आपल्या देशाची सुरक्षा धोक्यात आणलेली आहे. कारण जेव्हा आपल्या सीमा असुरक्षित बनतात तेव्हा ही माणसं त्याच्याविषयी न बोलता भलत्याच गोष्टीकडे लोकांचं लक्ष वेधतात. आणि म्हणून 370 रद्द करणं आणि गलवानचं संकट उभं राहणं, हातातलं ढोकलाम जाणं, अरुणाचल प्रदेश जाणं आणि चीनने 3000 किलोमीटरपेक्षा जास्त जागा व्यापणं आणि एवढंच कशाला सियाचीन हे सुद्धा धोक्यात येणं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि तरीसुद्धा या देशाचं सरकार या बाह्य सुरक्षेच्या एकूण जो काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे त्याबद्दल ते काही बोलत नाहीत. पण ठिकठिकाणी घुसके मारेंगे एवढी भाषा करतात आणि त्यानिमित्ताने माध्यमांचा वापर करून किंवा सिनेमा या तंत्राचा वापर करून अत्यंत फेक न्यूज पेरणं आणि फेक एंटरटेनमेंट सिनेमा निर्माण करणं, असा सुद्धा हा प्रकार या देशाच्या केंद्र सरकारने आपल्या हाताशी असलेल्या कलाकारांचा वापर करून लोकांना भ्रमित करण्याचा प्रकार केलेला आहे. हे अत्यंत अश्लाघ्य आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था असो, प्रचार यंत्रणा असो, त्याच पद्धतीने हातातल्या अनेक संस्था ज्या आहेत, मग सीबीआय आहे, सैन्य आहे, ईडी आहे, या सर्वाचा, एनआयए आहे, इन्कम टॅक्स आहे, या सर्वाचा प्रचंड गैरवापर करून त्यांनी एक दहशत निर्माण केली आहे. ती दहशत स्वपक्षीयांवरती निर्माण केली आहे, ती दहशत विरोधी पक्षांवरती निर्माण केली आहे, ती दहशत त्यांना जे मानत नाहीत, त्यांना जे जुमानत नाहीत, अशा उद्योगपतींवरती पण निर्माण केलेली आहे. कारण त्याच्यातून त्यांना एक एक्स्टॉर्शन रॅकेट चालवणं, यातून इलेक्ट्रल बॉन्ड्स, याच्यातून त्यांनी जमा केलेले जे पैसे आहेत ते 16,000 कोटीपेक्षा जास्त आहेत. आणि एवढंच नव्हे तर त्यांचे जे काही व्यवहार
विदेशाशी होतात त्यातून ते व्यक्तिगत व्यवहार जास्त आहेत का देशाचे व्यवहार जास्त आहेत हे तपासता अदानींसारख्या मुठभर उद्योगपतींना एवढा प्रचंड मोठा वाव गेल्या 10 वर्षात मिळालाय आणि म्हणून गुजरातपुरतेच सीमित असलेले अदानी आज जगातले नंबर 2 किंवा नंबर 1 चे मोठे उद्योगपती बनू पाहतात आणि भारतातले ते सर्वात मोठे उद्योगपती झालेलेच. हे केवळ सरकारची संपत्ती त्यांना हस्तांतरित केली नसती तर अजिबात जमलं नसतं. हे आता सूर्यप्रकाश एवढे स्वच्छ आहे आणि याविरुद्ध जर तुम्ही बोलाल तर तुम्हाला 150 पेक्षा जास्त खासदारांना पार्लमेंटमधून बाहेर जावं लागलेलं आहे आणि तुमची बोलती बंद करणं अशा तऱ्हेची हुकुमशाही या देशाच्या मोदी सरकारने केलेली आहे. आणि भारत सरकार म्हणण्याच्याऐवजी मोदी सरकार ही एक नवीन संकल्पना आणि मोदीची गॅरंटी ही एक नवीन संकल्पना या देशामध्ये या पंतप्रधानांनी रुजवण्याचा प्रयत्न केलाय आणि अर्थातच जनतेने याला भीक न घालता 10 वर्षातली जेवढी मोदी वचनं आहेत मग ते किसानांना दिलेली असतील, ते कामगारांना दिली असतील, ती मध्यम वर्गाला दिली असतील, होय ती छोट्या उद्योगपतींना आणि छोट्या कारखान्यांना दिली असतील, या सर्वांची आज या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि मग नवीन रोजगार निर्माण होत नाहीये, आहे ते रोजगार संपुष्टात आलेले आहेत. या तऱ्हेची परिस्थिती आपण निर्माण झालेली बघतो. आज जवळजवळ 20 कोटी लोक हे बेरोजगाराच्या अवस्थेत फिरतायत. आज जवळजवळ 18 ते 35 या वगटातले तरुण आणि तरुणी रोजगाराविना आहेत आणि अनेक सुशिक्षित होय ग्रॅज्युएट्स आणि डबल ग्रॅज्युएट्स हे अत्यंत छोट्या पगारावर त्या नोकऱ्या करण्यासाठी लाखोंनी अर्ज करतायत. ही आजच्या सुशिक्षित बेकारांची अवस्था आहे. त्यामुळे 20 कोटीपेक्षा जास्त लोकांना रोजगार नाहीयेत आणि असंघटितांचा रोजगार हा जवळजवळ 45 कोटीचा आहे. हे असंघटित म्हणजे ज्यांना 8,000 ते 12,000 रुपये दिवसाला महिन्याला मिळणं ही सुद्धा अत्यंत कठीण बाब आहे. अशा तऱ्हेची एक वाईट परिस्थिती आहे. असंही ऐकू येत होतं की सीआरपीएफमधल्या लोकांना पगार मिळत नाही 2-2, 3-3 महिने. आपल्याला असंही ऐकूयात येतं की मिलिटरीमध्ये अग्निवीर भरती झालेत ज्यांना कोणत्याही तऱ्हेचं पेन्शन नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, ग्रॅच्युइटी नाही आणि 4 वर्षांनंतर घरी जावं. मग हे 4 वर्षांनंतर कोणाकडे जातील तर असं सांगण्यात येतं होय की आमच्या घरावरती पहारेकर म्हणून राहा. म्हणजेच एक खाजगी सैन्य निर्माण करणं असा बेत काही लोकांचा म्हणजे केंद्र सरकारमध्ये जे पॉवरफुल आहेत त्यांना असं वाटत असेल की ज्यांच्या हातात दंडुका ठेवून आपण त्यांना शिक्षण देत होतो त्यांना आता अग्निवीर म्हणून 4 वर्षांतर आपल्या दाराशी किंवा आपली खाजगी सैन्य म्हणून त्यांना वापरता येईल अशा तऱ्हेचा भेद दिसतोय. त्यामुळे अनेक बाबतीमध्ये या ठिकाणी समाजामध्ये दुफळी निर्माण करणारे, यामध्ये धर्मामध्ये आगी लावणारे किंवा असंतोष पेरणारे असे अनेक प्रयत्न गेल्या 10 वर्षात झालेले आहेत. पण तरीही हा देश निश्चितपणे या सर्व संकटांना पूर्ण उरलाय. नो डाऊट की पुलवामासारखी प्रकरणं घडली त्यामुळे लोक बहकले गेले आणि म्हणून 30% मतदान घेणारा भारतीय जनता पक्ष हा 2019 मध्ये 37% आला. पण तरीसुद्धा अखिल भारतीय सरासरी बघितली तर 37% किंवा 35 ते 37% सरासरी जास्त नाहीये. आणि या संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण दक्षिण भारतात भारतीय जनता पक्ष नावाला तरी शिल्लक राहील की नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे. आणि ज्या संपूर्ण उत्तर भारतात आणि पश्चिम आणि पूर्व भारतात जिथे नवीन ठिकाणी भारतीय जनता पक्षाने पाय रोवलेले आहेत त्या ठिकाणी आता त्यांचे पाय हे मागे जात आहेत. कारण का भारतीय जनता पक्षातच प्रचंड मोठ्या प्रमाणात जो एक उद्रेक आहे, मग तो जाटांमध्ये उद्रेक आहे, तो क्षत्रियांमध्ये उद्रेक आहे आणि होय तो उत्तर प्रदेशमधल्या ब्राह्मणांमध्ये सुद्धा उद्रेक आहे. हे सगळे उद्रेक, बेकारांमधला उद्रेक, महागाईमुळे झालेला उद्रेक, ज्यांना शिक्षण मिळत नाही त्यांना उद्रेक, ज्यांना शिक्षण मिळून नोकरी मिळत नाही त्यांना उद्रेक, उद्योगधंदा चालत नाही म्हणून झालेला उद्रेक, हे सगळे उद्रेक आज उफाळून येत आहेत. आणि अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला त्यांचं 30% किंवा 35% सरासरी मतदान टिकवणं कठीण आहे. अखिल भारतात सर्वत्र पसरलेला, गावागावात पसरलेला काँग्रेस पक्ष हा प्रमुख पक्ष आहे. पण हे विसरून चालता कामा नये की तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये अत्यंत प्रभावशाली आहेत. अखिलेश यादव संपूर्ण उत्तर प्रदेशात प्रभावशाली आहेत. अर्थातच आरजेडी, तेजस्वी यादव हे संपूर्ण बिहारमध्ये प्रभावशाली आहेत. डावे पक्ष सुद्धा त्या ठिकाणी प्रभावशाली आहेत. तीच गोष्ट ही तमिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम आहे,
इंडिया आघाडीतले अन्य पक्ष आहेत, केरळमध्ये डावे पक्ष आहेत आणि आणि महाराष्ट्रात जर बघितलं तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि अर्थातच उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आहे. हे सगळे प्रादेशिक पक्ष असले तरी ते अखिल भारतीय पातळीवरती एकत्रितपणे आलेले आहेत आणि अखिल भारतीय पक्ष, प्रादेशिक पक्ष या सर्वांची मिळून इंडिया आघाडी आज भारतीय जनता पक्षाला पूर्ण उरेल एवढी त्यांची ताकद आहे. कारण कुठे 35% आणि कुठे त्यांच्या विरोधात निर्माण झालेली 65% आघाडी, ही 65% आघाडी ही मोठ्या प्रमाणात आता वाढत जाईल. कारण का आज 19 एप्रिलला जे मतदान होते ते विदर्भातल्या 5 किंवा 6 ठिकाणी ज्या ठिकाणी मतदान आहे त्या ठिकाणी आत्ताच अशी परिस्थिती आहे की नितीन गडकरींचा पराभव निश्चित आहे. त्या ठिकाणचे मुसलमान, त्या ठिकाणचे दलित, त्या ठिकाणचे किसान, मध्यमवर्गीय हे सगळेजण नितीन गडकरी यांना आता पुरते ओळखून आहेत. एवढंच नाही तर अन्य सर्व ठिकाणी नवनीत राणा असोत किंवा भारतीय जनता पक्षाचे किंवा एकनाथ शिंदे यांच्या नकली शिवसेनेचे जे लोक आहेत किंवा अजितदादा पवार यांच्या फुटीर प्रवृत्तीची राष्ट्रवादीचे जे लोक आहेत यांना भारतीय जनता पक्षाबरोबर ते गेल्यामुळे आणि ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरेंचं सरकार पाडले याविरुद्ध जी महाराष्ट्रातल्या जनतेची प्रचंड चीड आहे ती किसान, कामगार, मध्यमवर्गीय आणि सगळेच जण निश्चितपणे आज 80 ते 90% जे मतदान होईल अशी सर्वांकडून अपेक्षा आहे. त्यातूनच भारतीय जनता पक्षाचा पराभव हे निश्चित होईल आणि किंबहुना एकूणच लोकशाहीच्या बचावासाठी, संविधानाच्या बचावासाठी आपल्याला मिळालेलं एक मत, आपल्या स्त्री पुरुषांना मिळालेलं एक मत, त्याचा निश्चितपणे वापर करून संविधान टिकवणं, लोकशाही टिकवणं हे आपल्या सर्वांचं अत्यंत महत्वाचं कार्य आहे. राष्ट्रीय लोकशाही संघ हा संविधान बदलून मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करतोय आणि पर्यायाने त्यांनी तशी मनुस्मृती निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अनेक खासदार हे पेरलेलेच आहेत. किंबहुना 400 के पार असे म्हणणारे त्यांचे खासदार आज जाहीरपणे भारतीय जनता पक्ष ही त्यांची बाजू घेऊ शकत नाहीत. पण हा खरा त्यांचा छुपा अजेंडा नसून हाच त्यांचा खरा अजेंडा आहे आणि संविधानाला हाच खरा धोका असल्यामुळे सर्व लोकशाहीप्रेमी जनतेने ज्यांना ज्यांना म्हणून मनुस्मृती गाडून टाकायची आहे, ज्यांना ज्यांना म्हणून संविधान टिकवायचे आणि संविधानात प्रमाणित लोकशाही, संसदीय लोकशाही आणि अर्थातच या संसदीय लोकशाहीमध्ये सुप्रीम कोर्ट असो, इलेक्शन कमिशन असो, सर्व स्वायत्त संस्था असो, त्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, त्यात सेबी आहे, त्यात IRD आहे आणि अर्थातच संपूर्ण ही जी काही व्यवस्था आहे, आर्थिक व्यवस्था, ही जर सुदृढपणे लोकशाही पद्धतीने जर चालली नाही तर या देशात आता गेल्या 10 वर्षात जी हुकुमशाहीची पावलं आपण बघतो, ही हुकुमशाहीची पावलं या देशाला म्हणजे श्रीलंकेने ज्या पद्धतीने बर्बादी बघितली आहे त्या पद्धतीने भारत बर्बाद होऊ शकतो अशा तऱ्हेची आजची परिस्थिती आहे. आज 5 ट्रिलियन इकॉनॉमी ही एक घोषणा आहे. प्रत्यक्षात आपण 3 ट्रिलियन सुद्धा नाही आहोत आणि या ठिकाणी किती मोठा रोजगार आपण निर्माण करू शकतो आणि किती मोठा रोजगार आपण घालवलेला आहे ह्या प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पक्ष देऊ शकत नाहीये. या ठिकाणी आज महागाईने उच्चांक गाठलेला आहे, या ठिकाणी बेकारीने उच्चांक गाठलेला आहे, या ठिकाणी मध्यमवर्गीयांचं पेन्शन जे लाखो पेन्शनधारी म्हणजे सरकारी कर्मचारी त्याचबरोबर ती कामगार कष्टकरी ज्यांना पेन्शन मिळते त्या पेन्शनला भवितव्य नाही आहे. कारण भारत सरकारने आणि राज्य सरकारने पेन्शन बंद करून NPS नावाची एक गुंतवणूक योजना सुरू केली आहे ज्याच्यामध्ये कोणतेही रिटर्न्स मिळणं ही कधीच शाश्वती असू शकत नाहीत. म्हणून NPS नको, OPS पाहिजे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि याकरता भारतीय जनता पक्षाच्या या सरकारला ज्यांनी पेन्शन संपुष्टात आणली आणि ज्यांनी म्हणजे NPS लागू केली आहे त्या सरकारला घरी बसवणं अत्यंत आवश्यक आहे. एवढंच नव्हे, ज्या निवृत्तांना आज पेन्शन मिळते ती पेन्शन सुद्धा बाजार नियंत्रित होऊ शकते आणि पेन्शन, निवृत्तांची पेन्शन बंद होऊ शकते, ती बँकांमध्ये बंद होऊ शकते, ती इन्शुरन्समध्ये बंद होऊ शकते, ती ज्या ज्या ठिकाणी केंद्र सरकारप्रमाणे मिळणारी पेन्शन आहे त्याही ठिकाणी ती बंद होऊ शकते. कारण बँकात जर शिल्लक राहिल्या नाहीत पब्लिक सेक्टरमध्ये, इन्शुरन्स पब्लिक सेक्टरमध्ये शिल्लक राहिल्या नाहीत, पब्लिक सेक्टरच शिल्लक राहिल्या नाहीत तर तुमच्या पगारवाढी आणि तुमची पेन्शन कशी शिल्लक राहील हा एक यक्ष दर्जाचा प्रश्न आज सर्वांसमोर उपस्थित आहे. आणि म्हणून
ज्यांना असं वाटतं की माझ्या पक्षाचं सरकार म्हणजे हिंदूंचं सरकार, त्यांचा भ्रमनिराश व्हायला हरकत नाहीये. कारण तुमची पेन्शन आणि तुमची पगारवाढ ज्या पे कमिशन मुंडण झाली ती काँग्रेस पक्षाने इतक्या वर्षामध्ये अत्यंत दूरदर्शीपणाने निर्माण केली आणि आज ती भारतीय जनता पक्ष संपुष्टात आणतोय. भारतीय जनता पक्षाने 3 शेतकरी कायदे आणून शेतकऱ्यांची बर्बादी केली. त्याच पद्धतीने 44 कायदे, कामगारांचे कायदे जे गुंतवणूकदारांसाठी बदलण्यात आले आणि 4 लेबर कोड निर्माण झाले. 4 लेबर कोड मार्फत 100 वर्षापूर्वी लढून मिळवलेले कामगारांचे कायदे सुद्धा आज भारतीय जनता पक्षाने संपुष्टात आणलेले आहेत. त्याचं नोटिफिकेशन 4 जून नंतर जरी दुर्दैवाने हे सरकार आलं तर कामगारांचे सर्व कायदे आणि कामगारांचे सर्व अधिकार संपुष्टात आलेले असतील. आणि म्हणून कामगार असो, शेतकरी असो, मध्यम वर्ग असो, पेन्शनधारी असो किंवा तुम्हाला मिळणारे सरकारचे जे फायदे आहेत, मग ते आरक्षणाचे असतील, ते मागासवर्गीयांचे असतील, ते ओबीसी आधारित असतील, एससी एसटी आधारित असतील, हे सर्व संविधानामुळे सुरक्षित आहेत. आणि म्हणून संविधान सुरक्षित राहिलं पाहिजे, लोकशाही राज्य व्यवस्था सुरक्षित राहिली पाहिजे. आणि याकरता मनुस्मृतीला मानणारं हे जे काही भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय सुसंघाचं सरकार आहे, याचा पाडाव करण्याची आजची एक सुरुवात आहे. आणि म्हणून मोठ्या संख्येने 80 ते 90% जमलं तर 100% मतदान झालं पाहिजे. आणि विशेष करून 35 पर्यंतच्या वयोगटातल्या सर्व तरुणांनी हिरिरीने त्यात भाग घेतला पाहिजे. कारण भवितव्य त्यांचं आहे. आणि म्हणून आपलं भविष्य सुरक्षित ठेवण्याकरता आजच्या मतदानात आणि पुढच्या सर्व मतदानात भारतीय नागरिकांनी आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने सहभागी व्हावं. हा संदेश घराघरात पोहोचवा. कारण आज लोकशाहीच्या बचावाची सुरुवात आणि हुकुमशाहीच्या पाडावाची सुरुवात झाली आहे. आणि 19 एप्रिल हा त्या दृष्टीने सुरुवातीचा दिवस आहे. 4 जूनला आपण मोदी सरकारची विदाईची तारीख निश्चित करीत आहोत. लक्षात ठेवा, मोदी सरकारचा पाडाव म्हणजे हुकुमशाहीचा पाडाव. मोदी सरकारची गॅरंटी ही 4 जूनला संपुष्टात आणणं हाच लोकशाहीचा विजय होईल. धन्यवाद. इथेच सांगतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्क्युलेट करावा ही आपल्याला नम्र विनंती आहे.